दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पिठापुरमचे महत्त्व, तिथे कसे जावे, कुठे राहावे आणि जवळील दर्शनीय स्थळांची माहिती. जर तुम्ही दत्त भक्त असाल किंवा दक्षिण भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. पिठापुरमचे धार्मिक महत्त्व आपण आधी जाणून घेऊ. पिठापुरम हे आंध्र प्रदेशातील अतिशय एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण विशेषतः प्रसिद्ध आहे कारण हे भगवान दत्तात्रयांचा पहिला अवतार आहे. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला. पिठापुरम हे आंध्र प्रदेशातील पिठापुरम या शहरात स्थित आहे. येथे असलेले श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान मंदिर हे दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. असे मानले जाते की येथे मनोभावे प्रार्थना केल्यास सर्व अडचणी दूर होतात आणि गुरुकृपा प्राप्त होते. दत्त संप्रदायातील हे एक अत्यंत महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. तर आपण पुढच्या टप्प्याला जाऊ. पिठापुरमला कसे जावे. आपण जर हवाई मार्गाने जाणार असाल तर सर्वात जवळचा हवाई मार्ग आहे राजमंड्री एअरपोर्ट. हे एअरपोर्ट साधारण पिठापुरमपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. या विमानतळावर पासून तुम्हाला टॅक्सी किंवा बसने सहज तुम्ही पिठापुरमला जाऊ शकता. साधारण 1 तासाच्या अंतरामध्ये आपण सहजासहजी आपण पिठापुरमला जाऊ शकता. त्यानंतर दुसरा मार्ग आहे रेल्वे मार्गाने. पिठापुरम रेल्वे स्टेशन येथे अनेक प्रमुख गाड्या थांबतात. मुंबई, पुणे, शिर्डी, विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद अशा शहरांमधून थेट रेल्वे सुविधा पिठापुरमसाठी उपलब्ध आहे. तसेच आपल्या जवळील शहरापासून पिठापुरमसाठी रेल्वे नसेल तर आपण सामलकोट जंक्शनला जाणाऱ्या रेल्वेने प्रवास करावा. सामलकोटला उतरल्यानंतर बाहेरूनच आपल्याला पिठापुरमला जाण्यासाठी वाहन मिळेल. सामलकोटपासून पिठापुरमचे अंतर साधारण 17 किलोमीटर आहे. साधारण एक 20 ते 25 मिनिटमध्ये आपण सामलकोटपासून पिठापुरमला सहजरित्या आपण पोहोचू शकतो. त्यानंतर तिसरा मार्ग आहे रस्त्याने. रस्त्याने जाण्याचे ठरले आपले तर पिठापुरम हे काकीनाडा आणि राजमुंड्रीच्या जवळ असल्यामुळे साधारण बस, टॅक्सी तसेच रस्त्याचीच उत्तम सुविधा आहे. तसेच आता आपण तिसऱ्या टप्प्यावर जाऊ. पिठापुरममध्ये कुठे राहावे. पिठापुरममध्ये सध्या साध्या धर्मशाळापासून ते चांगल्या हॉटेल्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहे. जन्मस्थान मंदिराच्या अगदी जवळच भक्तनिवास व्यवस्था आहे. साधी आणि स्वच्छ राहण्याची सोय मंदिर ट्रस्टकडून केली जाते. तसेच काकीनाडा आणि राजमुंद्री जे काही पिठापुरमच्या अगदी जवळ आहे तेथे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे धर्मशाळा किंवा हॉटेल्स आपल्याला मिळू शकतात. तसेच विशेषतः गुरुवारी किंवा पौर्णिमा किंवा उत्सव काळात जर आपण जाणार आहात तर आगाऊ बुकिंग केल्यास अतिशय उत्तम ठरेल. तर आपण पुढील टप्प्याला आता जाऊ. पिठापुरमजवळ दर्शनीय स्थळे. पहिले दर्शनीय स्थळ आहे कुकुटेश्वर स्वामी मंदिर. हे भगवान शिवाला समर्पित केलेले प्राचीन मंदिर आहे. येथे शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानले जाते. दुसरे तीर्थक्षेत्र आहे पूर्वउतिका देवी मंदिर. हे मंदिर शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. पूर्वउतिका देवी मंदिर आणि कुकुटेश्वर हे पिठापुरमपासून अगदी जवळच्या अंतरावर आहे. 3 नंबरचे तीर्थक्षेत्र आहे द्राक्षारामम मंदिर. पिठापुरम पासून सुमारे 25 किलोमीटरच्या अंतरावर हे प्रसिद्ध पंचाराम क्षेत्र आहे. 4 नंबर आहे सत्यनारायण टेम्पल अन्नावरम. हे मंदिर पिठापुरमपासून साधारण 1 तासाच्या अंतरावर आहे. येथे विशेषतः सत्यनारायण व्रत केले जाते. 5 नंबर आहे विशाखापट्टणम बीच. जर आपल्याला वेळ असेल तर समुद्र किनाऱ्यासाठी विशाखापट्टणमलाही आपल्याला भेट देता येईल, जे काही पिठापुरम पासून साधारण 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यानंतर आपण भेट देण्याचा उत्तम काळ याच विषयावर आपण बोलू. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ पिठापुरमला भेट देण्यासाठी सर्वात योग्य आहे. उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असते त्यामुळे थंड हंगामामध्ये प्रवास आधीच आपल्यासाठी सोयीस्कर ठरेल. तसेच जाता जाता मी शेवटचा संदेश आपल्यासाठी देण्यास असा संदेश देतो की पिठापुरम हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर ते एक आध्यात्मिक ऊर्जा देणारे पवित्र क्षेत्र आहे. येथे आल्यावर मनाला शांती, समाधान आणि गुरुकृपेची अनुभूती मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय गुरुदेव.